नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपलं हे चॅनल तुम्ही जर का नवीन बघत असाल किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ बघाल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, 1 वाटी मटार, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो इथे कट करून घेतलेत, 2 मोठी बटाटी ती सोलून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत, 1 लहान आकाराचे बीट कट करून घेतले आणि 1 मध्यम आकाराचा गाजर कट करून घेतलेला आहे। त्याला आपण आता सुरुवात करूया। गॅसवर इथे कुकर ठेवलं, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आणि तो परतून घ्यायचा, त्याने चांगला फ्लेवर येतो। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात आणि तेही चांगलं अर्धा ते 1 मिनिटभर परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये बीट, गाजर आणि बटाटा टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मटार आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊन त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। तसं झाकण बंद करून 2 शिट्या काढून घ्यायच्या। त्यानंतर लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटांसाठी कुकर असंच ठेवायचं आहे। नंतर कुकर नॉर्मल थंड होऊ द्यायचा आहे। कुकर थंड होते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूयात। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। त्यासाठी मी इथे 2 चमची पावभाजी मसाला घेतलाय, 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमची लाल तिखट, 1 चमची कसुरी मेथी, 2 चमची बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमची आलं लसूण ठेचून घेतलाय, 2 चमची बटर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि पाऊण वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, चवीनुसार मीठ, लाल कलरचा फूड कलर इथे घेतलाय आणि अर्धा लिंबू। अशा प्रकारे खोलगट कढई घेतले, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे, बटर टाकून घ्यायचं आहे आणि बटर दोन्ही चांगले गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घ्यायची आणि हे दोन्ही पण चांगलं 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तसेच सर्व मसाले देखील आपण इथे टाकून घेऊयात। सर्व मिश्रण मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्यात आता आपण कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ठेचून घेतलेला आलं लसूण टाकून घेऊयात आणि सर्व एकत्र करून घेऊयात। मिश्रण चांगले एकजीव झालं की त्यामध्ये आपण फूड कलर टाकून घेऊयात आणि लिंबाचा रस पिळून घेऊयात। आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला जळणार नाही आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या टाकून घेऊयात। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या स्टेजलाही सर्व मिश्रण मॅश करून घेऊ शकता किंवा 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली शिजवून द्यायची, जेणेकरून सर्व भाज्या सॉफ्ट होतात आणि इझिली मॅश होतात। बघू शकता इथे भाजी चांगली शिजली जाते। भाजी मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली शिजू द्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवूनही शिजू देऊ शकता। आता भाजी चांगली शिजत आली आहे। आता आपण त्याला पोटॅटो मॅशरने मॅश करून घेऊयात। तुम्ही बघू शकता भाजी किती इझिली मॅश होते। अशा प्रकारे आपण व्यवस्थित मॅश करून घेऊयात भाजी। अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी घरच्या घरी बनवू शकतो। तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून केलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले येईल आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपली पावभाजीची भाजी अगदी मस्त तयार झालेली आहे। 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पावभाजीची भाजी एकदम घट्टही नसावी आणि एकदम पातळसरही नसावी। तुम्ही बघू शकता मी इथे अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे। सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांसाठी मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे, एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही। परफेक्ट भाजी रेडी झालेली आहे। आता आपण पावभाजी सोबत खायला पाव रेडी करून घेऊया। मी ते थोडंसं बटर घेतले, त्याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
आणि आपण तयार केलेली पावभाजी 1 चमची टाकलेली आहे। पाव असे मधोमध कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर दोन्ही बाजूनी व्यवस्थित गरम करून घ्यायचे। पाव दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावर अजून बटर देखील लावून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितरित्या भाजून घेतलेले आहेत। आता आपण प्लेटिंग करून घेऊयात। जर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तसेच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच बाजूला असलेला बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।